कर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। परमपूज्य माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेसोत मी म्हणणारा पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हामांचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करता करता परमेश्वर स्वरूप आपण कधी होतो हेही आपल्या लक्षात येत नाही आणि परमेश्वराचे आपण समरस होऊन जातो। अशा परमेश्वराशी समरस होतो, शिवाशी समरस होतो। एकदा समरस झालं की तो ब्रह्मांडाच्या नायकामध्ये आपण विलीन होतो। जीवात्मा शिवात्म्याची संग केल्याने जीवात्मा सुद्धा शिवात्मा होऊ शकतो। कित्येक वेळा आपण पाहत असतो शिवात्म्याची आराधना करता करता शिवात्मा होऊन जातो, हे काही लोकांच्या लक्षात येत नाही। पण शिवात्म्याची आराधना करता करता जीवात्मा शिवात्मा होण्याच्या जवळ मार्गावर जातो, पण वेगळीच सवय लावून घेतो, वेगळीच, त्याला कल्पनाही नसते। हे ग्रंथ पुराण अध्यात्म सत्संग ज्ञान कर्म आचार विचार सदाचार ह्या सगळ्या गोष्टी आकलन करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारत असतो मनापासून आणि त्याच्याशी समरस होत असतो। मग समरस झाल्यानंतर मग हे पुराण किंवा धर्माचे जे नियम आहेत ते त्यांना लागू होत नाहीत। काही लोकांचा समज असतो, काही लोक ठराविक उंचीला गेल्यानंतर ठराविक मर्यादेपर्यंत पोचतात तेव्हा मात्र आपण नक्कीच गुरुजी फॅन बंद करा, बाहेरचे फॅन बंद करा, फॅन तिकडचे, ठराविक अंतरावर पोचल्यानंतर मात्र आपण व्यवहारामध्ये कृतीमध्ये ते आणत नाही, ते कृतीमध्ये आणत नाही। त्याच्यामुळं शरीराला मनाला एक वेगळी वळण लागते। ती अशी वळण लागते की पूजेला आपण बसतो, पूजेला जेव्हा बसतो बसल्यानंतर पूजेपासून आपण लांब कधी गेलो हेच तुझं लक्षात येत नाही माणसाला। पूजा करता करता आपले हात फुलं देवाला वाहण्यापेक्षा आपण त्याचे तुकडे करत बसतो। आपण हळदी कुंकू वाहता वाहता या बोटाने व्हायचं का या बोटाने व्हायचं, मग आपल्याला ज्या बोटाने व्हायचा असतो ते सोडतो आणि चुकीच्या बोटानेच आपण वाहत बसतो। बसता बसता हे हात आहेत,
ह्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं, त्याला हस्तचंचलता म्हणायचं. पूजेला बसलं की आपण नाही तेच उद्योग करत बसतो, नाही त्याच्याकडं लक्ष. हे जे मन आहे ना, मन विचलित करतं. ते हात देवाकडे शुद्ध पवित्र कार्य करण्यापासून परावर्त करतं आणि परावर्त करून चुकीच्या मार्गाकडे घेऊन जातं आणि चुकीचंच आपण काम करत असतो. मन विचलित होतो आणि आपण परमेश्वराच्या काही क्षणापर्यंत पोचलेला असतो, पण तिथंच आपल्याला ब्रेक लागतो. उदाहरणार्थ मोबाईल घेणं, उदाहरणार्थ दूध उतू जात असेल तर तिकडं लक्ष जाणं, उदाहरणार्थ टी व्ही कोणी चालू केला असेल तर ह्या वेळेस काय बातम्या असू शकतात त्याच्याकडे लक्ष जाणं. हे मन तुम्हाला परावर्त करतं, त्यापासून लांब नेतं. का तर मनापाशी जीवात्मा असतो. मनापाशी जीवात्मा असल्यामुळं जीवात्मा हा मनाच्या अधीन जातो आणि मन हे जीवात्म्याला शिवात्मापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून मन तुम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये ठेवून चुकीच्या मार्गाला परावर्त करत असतो, तिकडे घेऊन जात असतो. तो सतत हुलकावणी देत असतो, सतत तुम्हाला दिशाहीन करत असतो. मग हे करत असताना हस्तचंचलता, नेत्रचंचलता, हे नेत्रसुद्धा आहेत ना, आपल्या देवाकडे पाहू देत नाही. हे देवाकडे लक्ष, देवापासून लक्ष विचलित करतो आणि चुकीचं काहीतरी बघायला लावतो, चुकीच्याकडे लक्ष द्यायला लावतो आणि आपण पूजेपासून शिवात्माच्या जवळ गेलेला माणूससुद्धा तिथे फसतो आणि अडकून पडतो. नेत्रचंचलता, हस्तचंचलता, पादचंचलता. पादचंचलता म्हणजे आपण समजा एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेलो, एखाद्या पवित्र ठिकाणी आपण गेलो, तर तिथं गेल्यानंतर प्रथम जे काय कृती केलं पाहिजे ते पासून परावर्त करतो मन आपल्याला. आपल्याला थोडक्यात बाबा आपण सामान ठेवलं, पायावर पाणी घेणं, डोक्यावर पाणी फिरवणं. हे पायावर पाणी घेणं, हे पाय नळाकडे न जाता चुकीच्या मार्गाकडे पाय जातात, वळतात. तिथं जर समजा एखादं तमाशाचं बोर्ड असेल, तिथं एखाद्या नाटकाचं बोर्ड असेल, तिथं किंवा विचित्र चित्र असं काय कृती काय घडत असेल, तिथं काय असे काय लोक असतील की चुकीच्या मार्गाने ते वागत आहेत, चुकीचं हालचाल करत आहेत, तर आपले पाय तिकडे घेऊन जातात. आपल्या मनापासून आपल्याला परावर्त करतात. मन तिकडे घेऊन जातो, पायाला सुद्धा हुलकावणी देतो, पायाला सुद्धा फसवत होतो. मग आपलं मूळ हेतू शिवाशी समरस होणं, मूळ उद्देश शिवाशी समरस होणं, हे होऊ देत नाही. म्हणजे आपलं मन आपल्याला फसवतं, जीवात्माचं नियंत्रण त्याच्यावर नाही. म्हणून पूजा करत असताना, अर्चा करत असताना, जे काय साधना करतो, जे काय ग्रंथ वाचतो, जे काय पुराणं वाचतो, त्या कृतीप्रमाणे आपल्याला वागू देत नाही. हस्तचंचलता, नेत्रचंचलता, पादचंचलता, ह्या ज्या चंचलता आहेत, ह्या चंचलता जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण शिवामध्ये समरस होऊ शकणार नाही. किती मोठे साधू संत पुराणामध्ये आपण ऐकतो. एक अत्रेय ऋषींचं एक उदाहरण आलेलं आहे छानपैकी. अत्री ऋषी तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. अत्री ऋषी अशा शक्ती प्राप्त केल्या की अत्री ऋषीनं की स्वतःच्या योगबलानं तो कुठेही विचरण करू शकतात अशी साधना केल्यानंतर ती सिद्धी मिळवली त्यांनी. ती अशी सिद्धी मिळवल्यामुळं त्यांनी विचरण करता करता, प्रवास करता करता इंद्रलोकात गेले. इंद्रलोकात गेल्यानंतर आयरमपद हा प्राप्त करण्याचा त्यांचा मानस नव्हता, पण तिथं गेल्यानंतर तिथला ऐश्वर्य त्यांनी पाहिला. तिथलं ऐश्वर्य पाहिला. बघा, आपण सुद्धा साधना करत असताना देवाची कृपा व्हावी स्वच्छ भावनेने हे करत असतो, पण मध्येच हुलकावणी कशी बसते पहा. इंद्राच्या आसनापाशी गेल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याला सुद्धा असं ऐश्वर्य असावा, आपलंसुद्धा असं वैभव असावा, आपल्याला सुद्धा असं सगळं काही प्राप्त व्हावा, अशा त्यांच्या मनामध्ये भावना आल्या. आपण काय करतो देवाऱ्यासमोर बसल्यानंतर, देवापुढे हात जोडताना
कुठे साधू संतापुढे हात जोडताना आपल्या मनामध्ये अशाच भावना निर्माण होतात. तो ते अत्रेय ऋषींना ते थांबवता आलं नाही मनामधल्या भावना. त्यांनी स्वतःच्या सिद्धीवर, स्वतःच्या योगबलाने प्राप्त केलेल्या सिद्धीवर विश्वामित्राचा विश्वकर्माचा पुत्र त्वष्टा याला त्याने आदेश दिलं. त्यांनी सांगितलं की मला पण इंद्रासारखं इंद्रपद हवं आहे, इंद्रासारखी अमरावती नगरी हवी आहे. तिने अशी भावना प्रकट केली. त्वष्टाने लगेच एक सुंदरसं नगर तयार केला. या मृत्यूलोकामध्ये नगर तयार केल्यानंतर त्या नगराची नजर, असुरांची नजर त्या नगरावर गेली. असुर जे असतात त्या असुर यांची नजर त्या नगरावर गेल्यानंतर त्या असुरांच्या दैत्यांच्या देवाला वाटलं, दैत्यांच्या जो मुख्य प्रमुख असतो त्याला वाटलं की हा इंद्र स्वर्गातनं आता मृत्यूलोकामध्ये आलाय. तो इथे अमरावती नगरी वसवली म्हणजे त्याच्यावर आपण हल्ला करायला हरकत नाही. म्हणून सगळे दैत्य सगळे मिळून असुर सगळ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर मला सांगा, त्या अत्रेय ऋषी म्हणाले की बा मी साधू आहे, मी ऋषी आहे, मला वाटलं माझ्या योगबलाने एखादी नगरी निर्माण करावी म्हणून त्वष्टाला मी आदेश दिला आणि त्यांनी नगरी तयार केली. मी इंद्र नाही आहे. मग मला सांगा, आपण साधना करत असताना जर मनामध्ये अशा भावना प्रकट झाल्या, आपल्याला शिवपद मिळणार आहे, शिवाशी समरस होणार आहे, त्यावेळेस आपल्याला आपला जीवात्मा मनाचा ऐकून जर अशी हुलकावणी दिली आणि आपल्या भावना भडकल्या, आपल्याला वाटतं की आपलं अमुक व्हावं, तमुक व्हावं, तसं व्हावं, असं व्हावं, एवढी श्रीमंती मिळावी, एवढं गर्भश्रीमंती मिळावी, एवढ्या पदव्या मिळावा, एवढ्या गाड्या असावा, एवढ्या घोडा असावा, एवढ्या बंगला असावा, एवढ्या पत्न्या असावा, एवढी संपत्ती असावी, अशी मनामध्ये भावना तुम्ही आणलात तर मात्र तुमच्यावर सुद्धा हल्ला तुमच्या असुरांची झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या असुर कोण? तुमच्याकडे खूप असुर आहेत. तुमच्या शेजारी तुमच्या हृदयामध्ये दडून बसलेले छुपे रुस्तुम. लोभ, लाभ, मत्सर, द्वेष, अहंकार, अहंभाव, गर्व, हे सगळे छुपे रुस्तुम असुर आहेत. हे सगळे हे दडून बसलेले आहेत तिथंच. ते तुमच्या मनाला टॉर्चर करतात, तुमच्या बुद्धीला टॉर्चर करतात, तुम्हाला ते हुलकावणे देतात. तुम्ही म्हणताय बघा आम्ही एवढं दान केलं, आम्ही एवढं पुण्य केलं, अरे एवढी साधना केली, एवढे ग्रंथ वाचले, एवढे पारायण केले, आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणता 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 त्या अहंकाराच्या अधीन कधी होतो हेही कळत नाही आपल्याला. सहज आपण त्याच्या अधीन जातो आणि त्याच्या अधीन गेलं की मग दिशा बदलते. दिशा बदलली की सगळंच बदलतो. मग मला सांगा, आपला हेतू काय, आपला उद्देश काय? आपण मूळ उद्देशापासून लांब जात आहोत हे लक्षात येत नाही. मूळ उद्देश हा शिवाशी समरस होणं, परमेश्वराशी समरस होणं, हे होऊ शकत नाही. जबाबदारी आपण घेतो. प्रत्येक गोष्ट वाईट झालं, चांगलं झालं, पाप झालं, दुःख झालं, पुण्य झालं, हे आपण मनाला लावून घेतो. मन तुम्हाला टॉर्चर करतं सतत. जर समजा सगळंच तुम्ही शिवाशी समरस झालात आणि शिवावर जबाबदारी दिलात, तुम्हाला दुःख, सुख, पाप, पुण्य याचं काय देणं घेणं नाही, काहीच नाही. सर्वस्वी जेव्हा आपण परमेश्वराला समर्पित होतो त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या क्षम्य असतात, सगळ्या शून्य असतात. तिथं काही पाहायचं नसतो. पण आपण मात्र यातच अडकून पडतो. आपण एवढं दान केलं म्हणजे आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे. पुण्याची मोजदाद करत बसतो आपण. पुण्याची मोजदाद करत बसल्यामुळं आपलं आयुष्य तिथंच खुंटतो. बघा, महाभारतातलं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं युद्ध करायला. कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. अर्जुनच कृष्णाला बोध करायला लागला, अहिंसाचे तत्व शिकवायला लागला की पाप होईल, युद्धामध्ये अनेक प्राण जातील. तेव्हा कृष्णाने गीतेच्या माध्यमातून बोध केला, अर्जुनाला समजावलं, तू तुझं कर्तव्य कर, तू तुझी जबाबदारी पार पाड, ते सर्व काही मी बघून घेतो, सर्व काही जबाबदारी माझी आहे. जर तू तुझ्यावर घेतलास, याचं पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख याचं जर मोजदाद करत बसलास तर तुझ्या हातनं हे कार्य होणार नाही. सर्व काही मी पाहतो,
तसं आपण सुद्धा जीवनामध्ये साधना करत असताना, शिवाशी एकरूप होत असताना, कुठलेही दान धर्म पुण्यकर्म जे काय करतो ते शिवाशी समरस होऊन केलात तर त्याचं मोजदाद करण्याची गरज नाही. तुम्हाला दुःख वाहण्याची गरज नाही, तुम्हाला सुख वाहण्याची गरज नाही, तुम्हाला पुण्याची मोजदाद करायची गरज नाही, तुम्हाला पापाची मोजदाद करायची गरज नाही, कशाचीही गरज भासणार नाही. तुम्ही मनाला जेव्हा मनाच्या पुढे जाल तेव्हाच हे कार्य करता येतं. जेव्हा मनात तुम्ही अडकलात तर मात्र मन तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही, कदापि राहणार नाही. मला सांगा, एखादा नौकर एखाद्या मालकाकडे कामाला आहे आणि तो मालकाकडे कामाला आहे, मालक गादीवर बसून असतो, मालक काहीही करत नाही. नौकर माल देतो, बिल बनवतो, पैसे घेतो आणि मालकांना देतो आणि मालक नुसतं मोजतो आणि गल्ल्या ठेवतो आणि तेच पैसे मालक त्या नौकराला देतो आणि माल आणायला पाठवतो. बघा, मालकाचं यात काय पात्र आहे का? मालक फक्त पैसे घेतो आणि पैसे देतो, पण नौकर सगळं काय करतो? तो त्या धंद्यामध्ये फायदा झाला तर नौकर खुशी असतो का? आनंदी होतो का? नाही होत. तोटा झाला दुःखी होतो का? नाही होत. त्याच्या पगारीत का बदल आहे का? त्याच्या मजुरीमध्ये बदल आहे का? नाही होत. कशातही बदल नाही. तो सर्वस्वी मालकाची जबाबदारी आहे. फायदा झाला मालकाला, तोटा झाला मालकाला टेन्शन असतो. तसं तुम्ही जर शिवाशी एकरूप झाला, ते मालक ते आहेत, आपले मालक आपण नाही, या भावनेने जर तुम्ही साधना केलात तर नक्कीच तुम्ही सुद्धा देवाशी समरस होऊ शकता आणि देवस्वरूप होऊ शकताय. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. आपणच सगळं जबाबदारी घेतलं, आपणच क्लर्कची जबाबदारी घ्यायची, आपणच मॅनेजरची जबाबदारी घ्यायची, आपणच हमाल व्हायचा, आपणच मालक व्हायचा, झालं की आपल्याला बोजा जास्त होतो. बोजा कमी करायचा असतो, बोजा जास्त करायचा नसतो. दुसऱ्याचा धंदा जास्त झाला की आपल्या मनाला लावून घेतलं की आपण टेन्शनमध्ये होतो, हायपाय BP वाढते, खूप BP वाढते. शेजारच्या घरी जास्त लोक आले की आपल्याला खालीवर होतो, कासावीस होतो. अरे बाबा, त्याच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही तुमच्या साधनेकडे लक्ष द्या. साधना ही सर्वोच्च साधना असते आणि ते बी एकरूप एक समरस झालात तर होते, नाहीतर होत नाही. बघा, समोरासमोर हॉटेल होते, दोन समोरासमोर हॉटेल होते. गर्दीचा होता, बाजारपेठ होता आणि ते पेठेमध्ये सकाळी मालक यायचा, हॉटेलमध्ये बसायचा आणि हॉटेलमध्ये बसल्यानंतर सहज त्या मालकाची नजर समोरच्या हॉटेलाकडे जायची. समोरच्या हॉटेलमधलं लोक जाताना येताना दिसायचे, याची BP वाढायची, ह्याची BP सतत वाढायची. हा रोज विचार करायचा, रोज दुःखी व्हायचा, रोज त्रास त्यागून त्राही करून घ्यायचा तो. आणि सगळे औषधे घेतला, सगळे दवाखाने झाले, सगळं काय झालं, काय आजार काय बरं होत नाही. शेवटी तो एका साधूकडे गेला. साधू महाराजांना त्यांनी सांगितलं की अहो, म्हटलं, माझी BP खूप वाढते, मला खूप त्रास होतो, मला त्राही होतो, मला खूप दुःख सहन करावं लागतं. त्या साधू महाराजांनी सांगितलं की तुम्ही काय करताय? त्यांनी सांगितलं, माझं हॉटेल आहे, हॉटेलचं काम करतो मी, हॉटेलमध्ये मालक म्हणून गल्ल्यावर बसतो. आणि मग त्यावेळेस लक्ष कुणीकडे जातो तुमचा? म्हटलं, समोर एक हॉटेल आहे, त्याच्याकडे माझं लक्ष जातो आणि त्याच्याकडे गिरायक आज जाताना येताना दिसलं की मला BP वाढतो. मग तो ठीक आहे, एक 5 वार करा, 5 शनिवार, मी कसं सांगतो थोडंसं, 5 शनिवार या, 10 शनिवार या, त्यांनी सांगितलं. योगायोगाने तो समोरचा हॉटेलवाला पण खूप गोळ्या खाल्ला होता, खूप ठिकाणी जाऊन आला, तोही याच्या हॉटेलकडे पाहिला की त्याची BP वाढायची आणि हा त्याच्या हॉटेलकडे पाहिला की याची BP वाढायची. शेवटी तो पण त्या साधूकडे आला. साधू महाराजांना तो सांगितला की माझी BP वाढते सारखी, मला त्राही होतो, मला दुःख होतो, मला यातनं बाहेर काढा. तेव्हा त्या साधू महाराजांनी त्या हॉटेलवाल्याला विचारलं दुसऱ्या की आपण काय करताय? तर हॉटेलचा धंदा आहे. तर कुठे? बाजारपेठेत आहे. तर तुम्हाला त्रास कधी होतो? तो सांगितला की समोरच्या हॉटेलमध्ये गिरायक गेलं, आत गेलं, बाहेर आलं की मला त्रास होतो.
नेमकं योगायोगाने दोघंही हॉटेलवाले एकाच वेळेस आले. तो याच्याकडे पाहत नव्हता, ह्यो त्याच्याकडे पाहत नव्हता. योगायोग म्हणा, आपसुक म्हणा, त्या आले. तेव्हा त्या साधू महाराजांनी दोघांनाही दोन्हीकडे बसवलं. त्यांना सांगितलं, तुम्ही दोघंही समदुःखी आहात, तुम्हा दोघांनाही BP आहे, दोघांनाही त्रास होतो. एक काम करा की पहिल्याने दुसऱ्याच्या गल्ल्यावर बसायचं आणि दुसऱ्याने पहिल्याच्या गल्ल्यावर बसायचं. दोघंही होकार दिला, दोघांची सहमती मिळाली. दोघंही सकाळी गेले, उठले, आपल्या गल्ल्याकडे बघून नमस्कार केला आपल्या काउंटरकडे, आणि पहिल्याने दुसऱ्या काउंटरवर बसला, दुसऱ्याने पहिल्या काउंटरवर बसला. आणि बसल्यानंतर त्यांचं लक्ष कुणीकडे असणार? हो, आपल्या आपल्या गल्ल्याकडे असणार. दुसरीकडे लक्ष जाईल का? नाही जाणार. तो पहिला गल्लेवाला तो दुसऱ्या गल्ल्याकडेच बघायचा, म्हणजे त्याच्या हॉटेलकडे बघायचा. त्याच्या हॉटेलकडे बघत असताना तो गिराक जायचं, बाहेर यायचं. जसं गिराक आत जायचं बाहेर यायचं तसे त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. हो, आनंद झाला त्याला, त्याचं हृदय आनंद मावत नव्हतं. आणि दुसरा गल्ल्यावाला जो आहे तो पहिल्या गल्ल्याकडे बघायचा. तो म्हणलं हॉटेलमध्ये लोक जायचे आतमध्ये, त्याच्या गल्ला होता, त्याच्याकडे लोक जायचे यायचे, त्याला समाधान वाटायचं, मस्त वाटायचं. दोघंही आपल्या गल्ल्याकडे बघायला लागले. इतकं आनंद झाले, एकही गोळी रुपयाची खाल्ली नाही, एकही रुपयाची गोळी खाल्ली नाही. ही मानसिकता जर असेल तुमची, हे सर्वस्वी परमेश्वराची जबाबदारी आहे. हे शिवाशी आम्ही एकरूप होणार आहोत. आम्ही साधना करत असताना, उपासना करत असताना हे ज्या काय आपण धक्के खात असतो, एवढं काय त्याग करतो, पण त्यागामध्ये ममत्व ठेवतो, त्यागामध्ये अहंकार ठेवतो, त्यागामध्ये अभिमान ठेवतो. तुमचा अभिमान जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत तुम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही. लक्षात ठेवा, तोपर्यंत जगता येणार नाही. तुम्हाला सतत हे तुम्हाला टॉर्चर करत राहतील. टॉर्चर सतत तुम्हाला झोपू द्यायचे नाहीत, बसू द्यायचे नाहीत, साधना करू द्यायचे नाहीत, उभं राहू द्यायचे नाहीत, बसू द्यायचे नाहीत. मग तुमची मानसिकता बिघडते. मानसिकता बिघडले की मग चंचलता बिघडते. चंचलता तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे घेऊन जातो. बघा, कुणी समाजामध्ये थांबला असताना, मी लहानपणी काय करायचं, कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये असताना सारखं नाकामध्ये बोट घालायचा, सारखं नाकामध्ये बोट, कुठं जाईल तिथं नाकामध्ये अगदी ग्रीशिंग केल्यासारखंच करायचं सतत. ही हस्तचंचलता, बरं सवय लागलेली. बघा, राज ठाकरे साहेब व्याख्यान देतात मोठे छान, पण त्यांचं लक्ष कुठं असतं? सारखं चालू असतं. म्हणजे कुणाचं नाव घेण्याचा मला अधिकार नाही आहे. आपण सगळे व्यावहारिक आहोत, आपण पाहत आहोत. घरामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा काही लोक बसतात, जमीन उकरत बसतात. काहीतरी कुणा सतरंजी दोरी तर काढ, कुणाचं तरी साडीचं तर कुठं तरी काहीतरी काढ, नंतर टोपीचं काहीतरी काढ, नंतर मिशाचे केस काढ, कुठं दाढीचं केस उपटत बसता का नाही? ही चंचलता आपल्याला घालवायचं असेल तर शिवाशी एकरूप झालं पाहिजे. शिवाशी जोपर्यंत तुम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत आपण त्या स्टेजला जाऊ शकत नाही. आपली प्राथमिक अवस्था सुद्धा आपण गाठू शकलो नाही. आपलं आयुष्य असंच जाईल. आपण कुणाशी एकरूप, प्रथम हे करा, अभिमान सोडा, अहंकार सोडा, स्वाभिमान सोडा. ह्या सगळ्या उपाध्या ज्या आहेत, उपाध्या सगळ्या तुम्ही गाळून टाका, हे सगळं जाळून टाका. आज तुमच्यासमोर मी बसलेला आहे, तुमच्यासमोर बसलेला हा प्राणी शनीशी एकरूप झालेला आहे. शनी व्यतिरिक्त विश्वामध्ये मला काही दिसत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये शनीचा अंश मी पाहत असतो. लक्षात ठेवा, तुमच्या हृदयामध्ये मी देवाचा अंश पाहत असतो. माझ्या नजरेत तेच दिसतं, माझ्या भावनेत तेच दिसतं, माझ्या विचारात तेच दिसतं, माझ्या हालचालमध्ये तेच दिसतं. माझी हस्त चंचलता बघा, पाद चंचलता बघा, नेत्र चंचलता बघा, मी सर्वस्वी त्याला समर्पित झाला आहे. मग आपण काय होऊ शकत नाही? काय नाही होऊ शकत मला सांगा? जो स्वतःवर नियंत्रण मिळवला तो जगावर नियंत्रण मिळवू शकतो. जो स्वतःचे चोंचले पुरवलाय तो जगाचा गुलाम होतो. साधी गोष्ट आहे. कित्येक लोकांना मी सांगितलं, माळा घाला, मटण सोडा, दारू सोडा. अहो महाराज सगळं प्रयत्न करतो, संध्याकाळ झाली की तिची आठवण येते. मग तुमचं नियंत्रण तुमच्यावर आहे का? हे पहिलं तपासा. हस्त, नेत्र, पाद
हे हे अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला. हे खूप शास्त्रोक्त आहे, याच्यावर अख्खं ग्रंथ होईल एवढा अभ्यास आहे. म्हणून आपल्याला शिवाशी समरस व्हायचं असेल तर प्रथम आपली प्राथमिक अवस्थेमध्ये तरी आपण यशस्वी झाला पाहिजे, तरच आपण शिवाशी समरस होऊ शकतो. तोपर्यंत होऊ शकणार नाही.